नमस्कार मैत्रिणींनो. जर कधी रात्रीचा भात शिल्लक राहिला तर तुम्हाला पण टेन्शन येतं का? तर याचं काय बनवायचं? तर मग ही सोपी, सिंपल आणि टेस्टी रेसिपी तुमच्यासाठी. चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 2 चमचे तेल घातलेलं आहे. तर माझ्याकडे थोडंसं जास्तच भात शिल्लक होता, त्याच्यामुळं मी जास्त क्वांटिटीमध्ये सर्व साहित्य पण वापरलेलं आहे आणि तेल पण तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तेल कमी जास्त किंवा बाकीचं साहित्यसुद्धा कमी जास्त करू शकता. आता तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आता आपण पहिल्यांदा शेंगदाणे टाकून घेऊया. तर शेंगदाण्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते आणि मध्ये मध्ये खायला असं खूप छान वाटतं. जणू काही आपण पोहेच बनवले असं वाटतं मुलांनासुद्धा आणि अगदी आवडीनं खातात. तर शेंगदाणे हलकेसे भाजले गेले की त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे. तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकताय, पण हिरवी मिरची मी टाकलेली आहे इथं. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी सिमला मिरचीसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि अशी उभी चिरून घेतलेली आहे. खूपच सोपी रेसिपी आहे आणि सर्वांना आवडेल अशी आहे आणि त्याच्यामुळे आपला भातसुद्धा वाया जाणार नाही. आता मी इथं बारीक चिरलेला हा कांदासुद्धा टाकलेला आहे. कांदा पण आपल्याला हलकासाच परतून घ्यायचा आहे की त्याच्यामुळं मी शेंगदाणे वगैरे घातल्यानंतर कांदा याच्यामध्ये घातलेला आहे. आता कांदासुद्धा आपण हलकासा परतून घेतला आहे, जास्तच लाल करायचं नाही आहे याला. त्याच्यानंतर थोडंसं ठेचलेलं लसूण घातलं याच्यामध्ये की ज्याची चव अप्रतिम होते. आणि आता हे सुद्धा आपण याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेतलेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं कढीपत्ता. तुम्हाला जर माझ्या असं सिंपल सोप्या रेसिपी आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घातलेला आहे. आणि हे सर्व परतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा गोडा मसाला घातलेला आहे की ज्याच्यामुळे ह्या भाताची चव आणखीनच वाढते. आणि थोडीशी हळदसुद्धा टाकून घ्यायची. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल किंवा लहान मुलं नसतील घरीमध्ये तर याच्यामध्ये तुम्ही परत लाल तिखटसुद्धा घालू शकता. आणि असा मोकळा मोकळा शिजलेला भात एकदम असा हाताने सुट्टा करून घेतला आहे, तो आता याच्यामध्ये आपण घालून घेऊया. तर इथं मी साधारण 1 पाव किलोचा होईल एवढा भात माझ्याकडे शिल्लक होता. आणि हा आता आपण सर्व या कढईमध्ये या मसाल्यांमध्ये घालून घेतलेला आहे आणि आता याला छान असं मिक्स करून घेऊया. आणि अगदी 1-5 मिनटं तरी याला अशा प्रकारे मिक्स करत छान असं गरम करून घ्यायचं आहे. आणि तो तुम्ही बघू शकताय अगदी जणू काही पोहेच बनवलेत असं दिसते आपल्याला कढईमध्ये. आणि आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया. आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि तुम्ही नक्कीच ट्राय कराल आणि नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडेल. मग रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू